निवडणुकीचा निकाल लागताच मंत्री गणेश नाईक ॲक्शन मोडवर आले. नवी मुंबईमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर गणेश नाईक यांनी 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत. अनधिकृत टोलेजंगा इमारतीचं बांधकाम बंद करणार असल्याचं गणेश नाईक यांनी जाहीर केलंय. शहरातील मैदानं बिल्डरांच्या घशात घालू दिली जाणार नाही अशी ठाम भूमिका सुद्धा गणेश नाईक यांनी घेतली आहे आणि त्यामुळे शहरातील बिल्डर लोकांचे आता धाबे दणाणलेले आहेत. नवी मुंबईतील सिग्नलवर होणारी वाहतूक कोंडी, भिकाऱ्यांचा प्रश्न यासह शहरातील अनेक प्रलंबित समस्या या लवकरच सोडवल्या जातील असंही सांगितलं जात आहे. 2030 पर्यंत वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर सुद्धा ठोस उपाययोजना राबवल्या जातील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. या युनिफाईड डीसीआर हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा आहे तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना पण म्हटलेलं आहे. परंतु ज्या युनिफाईड डीसीआर हा बिल्डरांच्या दलालामार्फत बिल्डरांच्या घशात नफा घालण्याकरता आलेला आहे, तो सूज येणारा युनिफाईड डीसीआर आम्हाला नकोय. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी उद्या परवाच पत्र देणार आहे. कारण म्हटलं की मंगळवार आमची कॅबिनेट आहे. त्या कॅबिनेटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री, मी ऑलरेडी बोललोय की आम्हाला आमच्या शहराला विद्रूपपणा आणणारा एफएसएल नको. उदाहरणार्थ त्याला टोलेजंग इमारती होतील, परंतु तिथलं वातावरण हे झोपडपट्टी सादृश्य त्या ठिकाणी असेल आणि ते आम्हाला शहरा करता असं असावं, या गोष्टीला माझा विरोध आहे.